नमस्कार, माझं नाव निलिमा बोरवणकर. माझ्या कथेचं शीर्षक आहे तुझे धावणे अन मला वेदना. अशी कशी गाफील राहिले हो मी. सुरुवातीला रडणारी, प्रचंड धक्का बसल्यामुळे कापऱ्या आवाजात बोलणारी साधना आता जरा सावरत होती. रात्री अचानक बेल वाजली आणि आत्ता 10 वाजता कोण आलं म्हणून विश्वासनं दार उघडलं तर समोर सुदीप आणि साधना. हातात मोठी बॅग. दररोज आईशी बोलणारी आत्ता अचानक फोनही न करता एवढं सामान घेऊन येते याचा अर्थ काहीतरी बिनसलंय हे त्याच्या लगेच लक्षात आलं. एरवी धावत आजी आजोबा अशा हाका मारत धावत घरात घुसणारा सुदीप सुद्धा एवढासा चेहरा करून केविलवाणेपणानं घरात शिरला. अगं कळवलं नाहीस तू. असू दे जेवायचंय ना, हातपाय धुवून घ्या, मी कुकर लावते. सुदीपला जवळ घेत ओठावर आलेले 10 प्रश्न पोटात ठेवत विनीता म्हणाली आणि कुणाला बोलायची संधी न देता स्वयंपाकघराकडे वळली. बाबा. साधना काही बोलणार तोच विश्वासनं सुदीपला चला गुंडू भाऊ फ्रेश होऊन या म्हणत आत्ता विषय नको असं सुचवून टाकलं. खरं तर भरपूर सामानासह साधनानं सुदीपला घेऊन येणं कुणाला नवीन नव्हतं, पण हे येणं नेहमीसारखं नाहीये हे ताबडतोब लक्षात येण्या इतकं ठळक होतं. लग्न होऊन साधना पुण्याला गेली आणि विश्वास विनीताचं घर एकदम रिकामं होऊन गेलं. मुलगा असता तर तो शिकायलाच पुण्यात गेला असता. हिला सांगलीला राहणं चाललं म्हणून इतकी वर्ष तरी लेक जवळ राहिली. विनीताच्या मैत्रिणी नेहमी म्हणायच्या तिला. 12वी नंतरच मुलांना पुण्याला शिकायला जायचे वेध लागायचे. साधनाच्या बहुतेक मैत्रिणी पुण्यात गेल्या होत्या. कुणी ललित कला केंद्रात अभिनय शिकायला, कुणी कमर्शियल आर्ट्सला, कुणी होम सायन्सला किंवा नुसतंच पुण्याला जायचं म्हणून. साधना फारशी करिअर माइंडेड नसल्यानं तिनं विलिंग्डनलाच प्रवेश घेतला होता. हॉस्टेल लाईफ एन्जॉय करायलाच हवं ग, परत कधी मिळणार असं स्वातंत्र्य. तिच्या मैत्रिणी पुण्यात कशी मज्जा करतो ते सांगताना हमखास म्हणायच्या. साधनाच्या मजेच्या कल्पना तिच्यासारख्याच साध्या होत्या. कॉलेज नंतर घाटावर, आयर्विन पुलावर गणपतीला जाऊन यायचं, भेळ पाणीपुरी पॉट आईस्क्रीम खायचं. अजून वेगळी मजा कशाला हवी. हनीमूनला कुठे जायचं. लग्नाची तारीख ठरल्यावर एकदा दीपक तिला भेटायला आला असताना त्यानं विचारलं होतं, पुण्यात आपण दोघंच राहणार ना, मग वेगळा हनीमून कशाला. तिच्या उत्तरात लाज होतीच पण निरागस उत्सुकता सुद्धा. गोवा उटी फार कॉमन झाले आता, आपण सिमल्याला जाऊया. हा प्रवासात वेळ जाईल पण चंदीगड पर्यंत विमानानं गेलो की पुढच्या 4 तासात टॅक्सीनं पोचू शकू. तेवढा दम निघेल ना. आयुष्यातला तो पहिला विमान प्रवास. सिमल्याच्या व्हॅली व्ह्यू हॉटेलमधून दिसणारा नजारा बघून साधना अक्षरशः हरखून गेली. चहा पोहे असं ठरवून केलेलं लग्न. साखरपुडा झाल्यावर 3-4 भेटीत जेवढी ओळख व्हायची तेवढीच झालेली. वडिलांच्या माघारी आईनं वाढवलं. मुलगा हुशार, इंजिनियर, शिवाय स्विमिंग चॅम्पियन, आपल्या जातीतला. बघून केलेल्या लग्नात एवढ्याच माहितीचा ताळेबंद मांडला जातो. सिमल्यात जवळ आलेला दीपक विनोदी बोलणारा, हसणं आणि हसवणं आवडणारा, आयुष्य मज्जेत जगायची इच्छा असणारा, कशाचं टेन्शन न घेणारा, रसिक, रोमॅन्टिक. हनीमूनहून साधना परत आली ती पूर्णपणे दीपकच्या प्रेमात पडून. बाबा हातवय पुढे गेला माझ्या. सुदीप झोपेत पुटपुटत होता. कालच इंटर क्लब टुर्नामेंट झाल्या, त्यात फ्री स्टाईल मध्ये अद्वै पहिला आला होता. बॅक स्ट्रोक आणि फ्री स्टाईल मध्ये सुदीप कायम पहिला येतो. बटरफ्लाय तेवढंच जमत नाही, त्यात नंबर नाही आला तरी चालतो, पण हक्काच्या स्ट्रोक मधल्या हुकलेल्या नंबरचं त्याला फारच वाईट वाटत होतं. जन्मलेल्या त्या एवढ्याशा बाळाचं गाठोडं नर्सनं दीपकच्या हाती दिलं तेव्हा त्यानं तिला जे छातीशी धरलं ती जागा कायम त्या दोघांचीच राहिली. बापाशिवाय वाढलेला तो, ती उणीव आपल्या लेकाला जाणवू द्यायची नव्हती त्याला. दीपकच्या काळजातली माया, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मोकळेपणा
आणि मुख्य म्हणजे मित्रत्व, सगळं तो सुदीपवर मुक्तपणे उधळत राहिला. सुदीपचा बाबावर खास जीव होताच, शिवाय बाबा म्हणजे त्याचा हिरो. त्याच्या हिरोच्या ट्रॉफीज बघत त्याच्या मनात स्विमिंगनं घर केलं. जेमतेम 1.5 वर्षाचा असेल सुदीप. शिरीष, अन्या, राजू सगळे मित्र आणि त्यांच्या बायका मिळून महाबळेश्वरला गेलो होतो. भारत हॉटेलातल्या त्या मोठ्या पूलमध्ये पाणी गार असताना सुद्धा दीपक त्याला घेऊन उतरला. कसलं आवडलं होतं ढम्याला. आपलाच जीव खालीवर होत राहिला. थंडी बाधेल रे त्याला, छोटा आहे अजून, पण बापलेक मज्जेत गुंगतच राहिले. मग त्याला आपल्याकडे देऊन दीपकनं परत वर जाऊन जी डाईव्ह मारली ते सुळकन पलीकडच्या बाजूनच बाहेर आला. मी पहिल्यांदाच बघत होते त्याचं पूर्ण. त्याच्या मित्रांना नवं नसलं तरी तेही बघत राहिले. एवढंच कशाला, तो पूलवरचा लाईफ गार्ड पण कौतुकानं बघत होता. भारीच. आतापर्यंत त्याच्या स्विमिंगच्या स्पर्धातल्या बक्षिसांबद्दल ऐकलं होतं. ट्रॉफीज कपाटात जागा करून मांडल्या होत्या, पण प्रत्यक्ष बघताना फार मस्त वाटलं. कॉलेजमधल्या पोरी स्विमिंग बघायला यायच्या म्हणे. असतील बाई. सुदीपला 4थ्या वर्षी टँकवर नेलं. अर्थात शिकवलं त्याच्या बाबानंच, पण लगेचच कॉम्पिटिटिव्ह सुरू झालं आणि मग ते आपलंच काम झालं. मी 10व्या वर्षी शिकलो. तू इतक्यातच इंटर क्लब डिस्ट्रिक्ट करत 10व्या वर्षी स्टेट पर्यंत गेलायस रे पोरा. बापसे बेटा सवाई हो म्हणतो दीपक. बापापेक्षा सवाई फक्त स्विमिंग मध्ये होऊ दे रे बाबा, बाकी कुठले गुण नकोत. बाबा कसा वागला हे कळलं तर काय होईल पोराचं. काल सुदीपची समजूत काढायला हवी होती. 2रा नंबर सुद्धा तितकाच महत्वाचा असतो हे पोराला सांगायला हवं होतं. काल सकाळपासूनच उगाच अस्वस्थ वाटत होतं. देवाची पूजा करताना कोयरी सांडली. म्हणजे तशी मी कुंकू सांडलं म्हणजे काहीतरी अभद्र वगैरे विचार करणारी नसले तरी वाईट विचार मनाच्या आतल्या पापुद्र्याला छिद्र पाडतातच. शिवाय तो हळदी कुंकवाचा पसारा आवरण्यात वेळ गेला. नाही म्हटलं तरी पोचायला जरा उशीर झाला. एरवी स्पर्धेला पण चांगलं अर्धा तास लवकर पोचतो. कुठेही लवकर पोचण्याचा दीपकचा फार आग्रह असतो आणि स्पर्धेला बरंच असतं लवकर पोचणं. शांतपणे तयारी करता येते, मन एकाग्र होतं. नेमका काल उशीर झाला. सुदीपला टेन्शन आलं आणि मग गेलाच पहिला नंबर. पहिला नंबर काय कधीही मिळवता येईल. जे हातातून गेलंय त्या भयंकर नुकसानीची हानी कशी भरून काढणार. म्हणजे सकाळपासून अस्वस्थ वाटत होतं ते उगाच नव्हतं. इशारा होता तो सावध राहण्याचा, जे कधीच नाही जमलं आपल्याला. सुदीप झोपेत सुद्धा बाबा बाबा करतोय. त्यानं काय मिस केलंय ते त्याला त्याच्या बाबाला सांगायचंय. काल बाबाशी बोलायला सवडच नाही मिळाली पोराला. तिनं सुदीपला कुशीत घेतलं. तो शांत झाला. ती शांत होणं शक्यच नव्हतं. आपल्या कुशीत सुदीप तरी आहे. दीपक काय करत असेल आता. त्याला तर झोप लागणंच शक्य नाही. त्याचा विचार का करतेय मी. त्याच्या पायीच ही अवस्था झाली आमच्या दोघांची. त्यानं स्वतःहून ओढवून घेतली ही फालतू परिस्थिती अंगावर, त्याच्यावर आणि आमच्यावर. माझे आई बाबा, त्याची आई. शी, दोष कुणाचा आणि भोगावं लागणारे कुणाला. हा कुठला मित्र रे तुझा. त्याचा तो उग्र परफ्यूम बिलकुल आवडला नाही मला. तुला थोडाच त्याचा जवळून वास घ्यायचाय. दीपकनं हसत हसत म्हटलं. शे काय काय बोलतोस रे, मला तो मित्रच आवडला नाही. बरं झालं, आवडला असता तर प्रॉब्लेम होता. अशक्य आहेस तू. आतापर्यंत कधी पाहिला नव्हता रे. अगं हॉस्टेलमध्ये 100 मित्र असतात. अजून कितीतरी पाहिले नसशील तू. दीपकनं ताकास्तूर लागू दिला नाही. मग अधूनमधून भावेश घरी येऊ लागला. दीपक त्याच्याबरोबर बाहेर जेवायला जायला लागला. त्याचं म्हणे कस्टम जप्त मालाचं दुकान. त्या दुकानातल्या रिमोटवरच्या गाड्या त्यानं सुदीपला दिल्या. एकदा भारीचा डिनर सेट घेऊन आला. दीपकला मुळात चांगले कपडे, परफ्यूम्स, ब्रँडेड शूज सगळंच उत्तम आवडायचं. ए सांगली की छोकरी. मी स्वस्तातले ड्रेस चपला सिलेक्ट केल्या की मला चिडवणार. घ्यायचं ते सगळं टॉप क्वालिटीचं.
बघता बघता भावेश जणू घरचा होऊन गेला. सुरुवातीला मला तो आवडला नव्हता हेही मी विसरले. परदेशातून लोक भरपूर वस्तू घेऊन येतात. कस्टम मध्ये पकडले गेले की त्यावर ड्युटी पडते. कुणी निमूटपणे पैसे भरतात. ज्यांना भरता येत नाही त्यांच्या वस्तू जप्त केल्या जातात. भावेश सारखे दुकानदार लिलावात त्या विकत घेऊन धंदा करतात. अर्थात हे सगळं भावेशनंच सांगितलेलं. एक दिवस दीपक आला तो प्रचंड आनंदात. म्हणे भावेशच्या वाढदिवसानिमित्त तो जवळच्या 3-4 मित्रांना सिंगापूरला घेऊन जाणार आहे. बापरे, आपण तर वाढदिवसाला हॉटेलमध्ये सुद्धा पार्टी द्यायचो नाही कुणाला. मागच्या वर्षी पहिल्यांदा सुदीपचा वाढदिवस हॉल घेऊन मोठ्या प्रमाणात केला. कधीतरी आई बाबा आले तर त्यांना घेऊन जातो हॉटेलात. दीपकची आई तर काय सोवळं ओवळं पाळणारी. त्यांना घेऊन जाणं सोडा, आम्ही हॉटेलात खातो म्हटल्यावर सुद्धा लेक्चर ऐकून घ्यावं लागतं. असं वाढदिवसाला काश्मीरला वगैरे सिनेमातल्या हिरोईन मैत्रिणींना घेऊन जाताना बघितलंय. हा भावेश मित्रांना नेणार? हा छोटाच पैसा दिसतोय. पण असं कुणाचं घ्यावं का आपण परत करू शकू का? जाऊ दे, मैत्रीत देण्या घेण्याचा विचार कशाला. जवळचा दिसतोय मित्र. दीपकचा तर पासपोर्ट सुद्धा नव्हता. मग गडबडीत करून घेतला आणि 4 दिवसाची ट्रिप करून आला सुद्धा. येताना सुदीपसाठी चॉकलेट्स आणि 2-3 टी-शर्ट सोडले तर काहीच आणलं नव्हतं. एरवी खरेदी चुकूनही हात आखडता न घेणाऱ्या दीपकनं एवढं सिंगापूरला जाऊन काहीच न खरेदी करणं विचित्रच वाटलं मला. म्हणाला, तिथले कपडे तू घालण्यासारखे नव्हते. पर्स वगैरे होत्या, पण त्यापेक्षा तुझ्या आवडीची इथेच घेऊ की. रागच आला होता खरं तर त्याचा. स्वतः मजा करून आला आणि आम्हाला मात्र काहीच नाही आणलं. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी आग्रह करून मॉलमध्ये नेलं. भारी पर्स, कुर्ते असं काय काय शॉपिंग करायला लावलं. तिकडून आणण्याऐवजी इथेच आपल्या आवडीचं. त्याचा आलेला राग कधीच विरघळून गेला. कुणाचं मन राखावं तर ते दीपकनंच. त्या ट्रीप नंतर आठवडा गेला असेल नसेल, एकदा कोपऱ्यावरच्या चांभारानं खूण करून बोलावलं. ताई, साहेबाचे बूट शिवून झालेत, घेऊन जाता? अरे, नवीन घेतले होते बूट, शिवायला कशाला दिले? काय की ताई, मी पण विचार करून राहिलो की दोन्ही बुटाचे तोळ एकसारखे कसे कापले गेले. कापलेले नुसते चिकटवून टाकले होते. ते शिवायला दिले होते साहेबांनी. 100 रुपये द्या ताई. बूट आणले आणि विचारलं दीपकला, कारण असे दोन्ही बूट तळाकडून कापले जाणं फारच विचित्र होतं. कुणाला सांगणार नसशील तर सांगतो. जाताना बुटाच्या तळात भावेशनं खरेदीसाठी पैसे दिलेले भरले आणि येताना त्याचा माल भरून आणला. अगं, त्याच्या दुकानासाठी ग. कस्टम जप्त माल विकत घेऊन विकण्यात फारसं मार्जिन मिळत नाही म्हणून आणतात हे लोक असं सामान. म्हणजे स्मगलिंग? आणि तू त्यात सामील झालास? पकडला गेला असतास म्हणजे? कशाला उगाच फालतू गोष्टी करायच्या? फायदा त्याचा आणि धोका तुझा. आधी सांगितलं असतंस तर जाऊच दिलं नसतं तुला. नंतर एकदा कंपनीच्या कामाला दुबईला गेला होता. अजूनही 2-3 होते बरोबर. जाताना आपापली बॅग भरली. मी कशाला बघते त्याची बॅग. ऐन वेळेस काहीतरी ठेवायला म्हणून उघडली. मी तिथेच काहीतरी त्याला देत होते. आत मोठ्या मोठ्या बॉक्स फाईल्स. म्हटलं असतील कंपनीची कागदपत्र. परत येताना त्या बॉक्स फाईल्सच्या क्लिप्सच्या मागे सोन्याची राणी. किलोभर सोनं आणलेलं त्यानं. माझे डोळेच विस्फारले. एवढं सोनं? इतके पैसे मिळाले तुला कंपनीच्या TADAचे? माझा बावळट प्रश्न. भावेशनं आणायला सांगितलं होतं. त्यातले 10 ग्रॅम आपले. मला नको असं आणलेलं सोनं बिनं. पकडला गेला असतास तर? ही भारी आयडिया त्यानंच दिली. फाईल बरोबर नेताना आतल्या क्लिप्समुळे अलार्म वाजतोच. कारण धातूच्या क्लिप्स असतात ना, त्याच्या मागे सोनं लपतं. आणि 1 किलो सोनं म्हणजे काहीच नाही. तू नको काळजी करू. मित्राचा ओठी एवढं तर करायलाच पाहिजे की. आता एवढं घडलं तर आला का कोणी मित्र सोबत? सुदीप झोपलाय तोवर सांगतेस का बेटा काय झालंय? अशी अचानक न कळवता कशी आलीस?
असं काय रे विश्वास, तिचंच घर आहे, तिनं हक्कानं यायलाच पाहिजे. विनीताला अजून कळत नव्हतं विषय आपण काढायचा की तिला नंतर वाटेल तेव्हा सांगू द्यायला वेळ द्यायचा. काल संध्याकाळी मी सुदीपला घेऊन टँकवर असताना मला दीपकचा फोन आला की मला यायला कदाचित रात्र होईल आणि माझा फोन आता बंद असेल तर मला फोन वगैरे करू नकोस. एवढं वाक्य बोलेपर्यंत साधनाचे डोळे पाण्यानं भरलेले, आवाज गदगदलेला. आधी मी ओके म्हटलं, कारण नेमकी सुदीपची राऊंड सुरू होती. मग मला जरा विचित्र वाटायला लागलं. याला घरी यायला रात्र होण्या एवढं काय काम असेल? फोन का बरं बंद? आवाज पण नॉर्मल नव्हता. आजूबाजूला खूप आवाज येत होते, मला कळेच ना काही. मग मी शिरीषला फोन केला. तो अमेरिकेला गेला होता ना, आला का परत? तो सिनियर GM झालाय बाबा, सारखा जात असतो टूर्सला. दीपकचा बेस्ट फ्रेंड तर आहेच आणि सिनियर वर्तुळातला, म्हणून त्याला विचारावं असं वाटलं. माहित होतं का त्याला? हो, त्यानं आधी विचारलं, तू कुठे आहेस? स्कूटर चालवतेस का? सुदीप ऐकतोय का? बापरे, असले प्रश्न विचारले म्हणजे काहीतरी भयंकर बातमी सांगायची होती का त्याला? विनीताला लेकीचं रडणं बघवत नव्हतं. आपली लाडाची एकुलती एक लेक सासरी सुखात आहे असं वाटत असताना, तिचा एकुलता एक लेक अभ्यासात पोहण्यात बक्षिसं मिळवत असताना, सगळं अगदी छान चाललंय वाटत असताना अचानक कुणाची दृष्ट लागली. काय भोग आलेत पोरीच्या नशिबी म्हणून ती इतकी रडतीये. खूपच भयानक बातमी. परत एकदा साधनाला नवा हुंदका फुटला. बाबा आमटे, साधना आमटे या दाम्पत्याविषयी विलक्षण आदरभाव असणारे आणि दरवर्षी पगारातून ठराविक रक्कम स्वतः आनंदवनात नेऊन जाऊन देणारे, त्यांच्यावरून आपलं नाव साधना ठेवणाऱ्या आपल्या सदमार्गी आईबाबांना आपल्या नवऱ्याची ही घाणेरडी गोष्ट कशी सांगायची? सांग बेटा, मोकळी हो. 8 वाजायला आलेत. सुदीप उठला की बोलणं राहून जाईल. त्याला माहिती आहे का जे काही झालंय ते? नाही ग आई, तुम्हाला सांगताना पण जीभ जड होतीये माझी. त्याला कसं सांगू? माझं बाबांशी खूप मोठं भांडण झालंय म्हणून आपण आजी आजोबांकडे चाललोय एवढंच सांगितलंय त्याला. कशावरून झालं एवढं भांडण? आई, अगं असं त्याला सांगितलंय मी. भांडण परवडलं, त्यानं जे केलंय ते सहन करण्याच्या पलीकडचं आहे. बाबा त्यानं कंपनी चोरी केली आहे. चोरी. अतिशय महागडा आकारानं छोटा असलेला पाट त्याच्या लंच बॉक्स मध्ये सापडला. सेक्युरिटी गार्डनं गेटवर तपासणी केली तेव्हा सापडला असं शिरीषनं सांगितलं. मला एवढंच माहितीये. छे, दीपक चोरीबिरी कशी करेल? कुणीतरी त्याच्या डब्यात टाकला असेल आणि हा सापडला असेल. दीपक चांगला माणूस आहे. विश्वासचा विश्वासच बसत नव्हता. विनीता तर केवळ अवाक होऊन बघत राहिली. आपल्यासारख्यांच्या घरात अशी चोरी वगैरे असं कसं होऊ शकतं? मला पण पहिल्यांदा अगदी हीच शंका आली. पण शिरीष म्हणाला गेले कित्येक महिने हे पाट गायब होत होते. त्याचा तपास सुरूच होता आणि दीपकनं कबूल केलंय की तो पाट त्यानंच उचलला. असंख्य प्रश्न पोटात असून निशब्द शांतता पसरली. हसरा, मिश्किल, बायको मुलावर निस्सीम प्रेम करणारा, उत्कृष्ट स्विमर, चांगल्या कंपनीत नोकरी करणारा आपला जावई चोरी करताना रेड हँडेड पकडला जातो, ही गोष्ट खूपच विचित्र, भयंकर होती. आपल्या लेकीवर काय ओढवलंय हे आईबाबांना कळत होतं, पण कुठली प्रतिक्रिया द्यायची, तिची समजूत कशी काढायची ते समजत नव्हतं. हे पाट तो कुठे विकणार बेटा?
ती काय पेन्सिल आहे का की मुलासाठी उचलली आणि घरी आणली? चोरलेल्या पैशांवर सुद्धा नंबर असतात. वेळ पडली तर पोलीस शोधून काढू शकतात. कंपनीतले असे पार्ट तो का भंगारात विकणार आहे? त्याच्या मागे अख्खं रॅकेट असणार बेटा. तो कुणासाठी तरी हे पार्ट उचलत असणार. ज्याच्या हाती ससा तो पारधी विश्वास. सापडला त्याच्या डब्यात म्हणजे तोच. चोर म्हणताना विनीताची जीभ जड झाली. कुणासाठी का करेना? यानं चोरी केली हे नाकारता येत नाही ना. आत्ताच नाही बाबा, त्यानं यापूर्वी सुद्धा. असं म्हणत तिनं शूज, फाईल मधून आणलेलं सोनं, हेही जुने किस्से सांगितले. मित्रांनी काही सांगितलं तरी करतो बाबा हा. बेटा, असं परदेशातून आणणं तर फार जास्ती गंभीर आहे ग. तिथले कायदे केवढे कडक असतात. पकडला गेला असता तर तिथल्या तुरुंगात खितपत पडला असता. बापरे, किती भयंकर. पहिल्या चोऱ्या पचल्या म्हणून निर्ढावत गेला तो. किती पैसे मिळत होते त्याला या कामांचे? मला नाही हो माहीत. पैशासाठी करतो असं नाही सांगितलं कधी त्यानं. मित्र म्हणाला म्हणून असंच सांगितलं. किलोभर सोन्यापैकी 10 ग्रॅम असं सांगितलं म्हणालीस की. विनीतानं टोकल्यावर साधनाचं उत्तर होतं की असं लपवून आणलेलं सोनं मला नको असं तिनं स्पष्ट सांगितलं होतं. पैशाशिवाय कोण धोका पत्करेल ग? पैसे मिळत असणारच आणि भरपूर मिळत असणार. पण तो अशा उचापती करतो हे तुला माहीत असून तू सावध कशी नाही झालीस? तेव्हाच त्याला झापायला हवं होतंस. त्याचा पगार किती, तो खर्च किती करतो हे तू नाही तर कुणी बघायचं? त्याच वेळेस ठामपणे विरोध केला असतास तर त्याची हिंमत झाली नसती पुढे असं वागत राहायची. खरंय साधना, बायकोनं नवऱ्याच्या कमाईत घर चालवायचं असतं. तुमच्या खरेद्या, सुदीपसाठी स्विमिंगचं महागडं किट, मोठी गाडी, तुला दागिने, दरवर्षी ट्रिप्स, एवढा खर्च बघून मी सुद्धा एकदा विश्वासला विचारलं होतं की इतक्या लहान वयात बराच पगार दिसतोय दीपकला, त्याशिवाय का असे खर्च करता येतात? तुझ्या डोळ्यावर आले म्हणजे इतरांच्या सुद्धा आले असणार ना. आणि कंपनीत तर लगेच लक्षात येत असणार याचे खर्च, कारण त्याच्या पोस्टचा पगार सगळ्यांना माहीत असतो. त्यांच्यापैकी कुणी पाळत ठेवली असणार. विनीता म्हणते ते खरं आहे साधना, तू लक्ष ठेवलं नाहीस त्याच्याकडे. पटतंय आई बाबा तुमचं म्हणणं. त्याच्या आधीच्या चुका मला कळल्या मी कडकपणे त्याच्याशी बोलायला हवं होतं. मी फक्त नापसंती दाखवली आणि गप्प राहिले. त्याचा पगार आणि आमचा खर्च याचा ताळेबंद कधी मांडलाच नाही. तो शॉपिंगला चल म्हणाला की मी आनंदानं वस्तू घेत गेले. शिवाय सुदीपची शाळा, अभ्यास, त्याला टँकवर नेणं आणणं, त्याच्या कॉम्पिटिशन्स यातच फिरत राहिले. माझा अख्खा दिवस या चक्रात जायचा. माझ्या विश्वात मग्न, गाफील. बघा ना, आमचं लग्न झाल्यापासून पहिली 10 वर्ष तो तिकडे कॅन्टीनमध्येच जेवायचा. जेवणाच्या टेबलवरच्या मित्रांचाच तर ग्रुप आहे ना हा, शिरीष, राजू वगैरेंचा. जेवतानाचे केवढे तरी धम्माल किस्से सांगत असतो तो. पण आता अचानक गेलं वर्षभर तो घरून डबा नेतो. मी 1-2दा विचारलं तर म्हणे हल्ली कॅन्टीन कॉन्ट्रॅक्टर बदललाय, आता खूप स्पायसी असतं जेवण म्हणून नेतो डबा. त्यावर पण मी विश्वास ठेवला. किती वेळा आम्ही सगळा ग्रुप भेटतो. कधीही कुणाच्याही बायकोला विचारलं नाही की तुमचे नवरे नेतात का डबा. आईशपथ, म्हणजे गेलं वर्षभर सुरू आहे की काय हे प्रकरण? बापरे, दीपकवर भोळसट विश्वास ठेवत राहिले. चुकलं माझं, खूप खूप चुकलं बाबा. साधनानं मान्यच करून टाकलं. आई ग, आपण इथे किती दिवस राहायचं? इतके का भांडलात तुम्ही? माझी शाळा आणि स्विमिंग. सुदीप बिचारा वाटत होता. एका रात्रीत मी फोन करू बाबाला? बाबाकडे फोन नाहीये बाळा. का? त्याचा फोन कुठे गेला? कसं सांगायचं या मुलाला? त्याच्या बाबाचा फोन, लॅपटॉप कंपनीनं जप्त केला. बाबाला कंपनीतून काढून टाकलं.
अख्ख्या कंपनीला कळलंय तुझा बाप चोर येते. किती प्रश्न विचारतोयस रे, गप बस जरा, जा जाऊन खेळ. गुंडू, अरे तुझ्या बाबांचा फोन की नाही काल एका मशीन मध्ये अडकून तुटला. दुरुस्त होईपर्यंत त्याला कदाचित दुसरा मिळेल, मग तो नंबर कळवेलच. तुम्ही मित्र कसे भांडता तसे भांडले तुझे आई बाबा. येडच्याप कुठले. मोठ्या माणसांनी असं भांडायचं असतं का? आपण दोघांना रागवू बर का. चल आपण इथल्या टँकवर जाऊन चौकशी करून येऊ. आजोबांनी समजावल्यावर आणि मुख्य म्हणजे टँकवर जायचा विषय काढल्यामुळे खुश झाला गडी. प्रत्येक सुट्टीत आल्यावर आजी आजोबांबरोबर तो टँकवर जायचाच. RGB क्लबचा पूल पुण्या एवढाच चांगला मोठा, त्याला आवडतं तिथे पोहायला. साधनाचा अखंड विचार सुरू होता. का केलं असेल दीपकनं असं? चांगला इंजिनियर माणूस, बरोबरचे मित्र स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे होताना बघून तसं काम न करता असल्या घाणेरड्या पद्धतीनं पैसे कमवायचं खूळ का लागलं असेल याला? माझ्या तर मागण्या पण फार नव्हत्या की त्या पुरवायला याला पैसा लागावा. अर्थात त्यानं लावलेली चैनीची सवय, ट्रिपला जायची सवय आपण लावून घेतली. यासाठी पैसे कुठून येतात हा प्रश्न न विचारता. घराचे हप्ते चालू असताना मोठी गाडी कशी घेऊ शकतो? मागच्या दिवाळीत बकुळ हार घेतला, या दिवाळीत हिऱ्याचं कानातलं. सुदीपच्या स्विमिंगसाठी, कोचिंगसाठी, स्पर्धांना कुठे कुठे घेऊन जाण्यासाठी दर महिन्याला जवळपास 10-15 हजार रुपये खर्च होतात आपल्याला. ते कसे परवडतात? का पडला नाही हा प्रश्न? वाल्या कोळ्याच्या बायकोची गोष्ट आठवत होती. वाल्या रानातल्या वाटा अडवून येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटायचा, तेव्हा त्याचं कुटुंब त्याच पैशांवर चालायचं. मी तरी वेगळं काय वागले? मी ही या काळातल्या वाल्या कोळ्याची बायकोच होऊन बसले की. स्विमिंग झालं की सुदीप फ्लोट करतो. वर आकाश, खाली पाणी, निवांत पहुडतो. तशी पहुडले मी संसारात, कसला विचारच न करता. पण जेव्हा त्या वाल्या कोळ्याला नारद मुनींनी विचारलं की बाबा तू हे पाप का करतोस, वाल्या म्हणाला माझ्या बायको मुलांना खायला प्यायला मिळावं म्हणून. तेव्हा नारद मुनी म्हणाले तू त्यांच्यासाठी करतोस, मग जा त्यांना विचार. मी पाप करतो पण ते तुमच्यासाठी, तुम्ही घेणार का माझ्या पापातला निम्मा वाटा? त्याच्या बायकोनं त्या चोरीच्या पापात वाटेकरी व्हायचं नाकारलं, सपशेल नाकारलं. तुम्ही वाटसरूंना लुटता, पाप तुम्ही करता, पापाची शिक्षा तुम्हीच भोगा, असं म्हणून हात झटकून टाकले तिनं. मी तरी वेगळं काय करते? जे तिनं सांगितलं मीही तेच करून ताबडतोब आई बाबांकडे निघून आली आहे. इथे येऊन प्रश्न सुटणार आहेत का? बाबा कधीच निवृत्त झाले, मला नोकरी नाही आणि आता या वयात मिळण्याची शक्यता नाही. मग आपण सुदीपला मोठं कसं करायचं? घटस्फोट घेऊन पोडगी मागायची? दीपकची नोकरी सुटली आहे, घरावर कर्ज आहे, तो कुठून देईल पोडगी? आणि त्याच्या ज्या पापाचा संताप येऊन आपण निघून आलोय त्याच पापातून कमावलेला पैसा पोडगी म्हणून मिळालेला चालेल मला? लोक काय म्हणतील? चोराची बायको. सर्वात ज्याची भीती वाटतेय ती गोष्ट सुदीपवर चोराचा मुलगा असा शिक्का बसायची. इथे निघून आलो म्हणून ते व्हायचं राहणार आहे का? हल्ली कुठली गोष्ट लपून राहत नाही, इथेही ती वावटळ येऊन पोचणारच. दीपक काय करेल आता? आधीच त्याचा मित्रांच्या नादाला लागण्याचा स्वभाव, आता रिकामा वेळच वेळ. शिवाय नोकरी गेल्यानं पैशाची टंचाई. अशा परिस्थितीत कुणीही त्याच्याकडून कुठलीही कामं करून घेतली तर वाताहत होईल त्याची. चालेल मला ते? बाप लेकांचा इतका जीव आहे एकमेकांवर, त्यांना दूर करायचं आणि दूर करून सुदीप वरचा शिक्का पुसला थोडीच जाईल. कालपर्यंत किती आनंदात होतो आपण सगळेच. प्रेम करणारा नवरा, गावी राहणारी अध्यात्म मध्यात नसणारी सासू,
सुदीप सारखा गोड मुलगा, भरपूर मित्रमंडळी, एकत्र पिकनिक, ट्रिप्स, खरेद्या, कशाला कमी नव्हतं. छानशी आटीव बासुंदी करताना एका क्षणात मिठाचा खडा पडावा आणि दूध नासून जावं तसं होऊन गेलंय. आधी काळजी न घेतल्यामुळे आता कितीही निस्तरायला जावं तरी नासलेलं दूध मिळून येऊ शकणार नाही. किती त्रास होतोय रे दीपक तुझ्यामुळे. मला एकटीला नाही, तुझ्या लाडक्या सुदीपला. त्याला जेव्हा कळेल तेव्हा काय वाटेल त्याला. तू हिरो आहेस त्याचा, क्षणात झिरो होऊन जाशील. काहीच कसा विचार केला नाहीस रे. तू नाहीच केलास, पण मीही का नाही केला. का दुर्लक्ष केलं. जुन्या बायका जसं चूल मूल करत आणि बाहेरची जबाबदारी नवऱ्याची मानत तेच मी का केलं. का डोळ्याला पट्टी लावून बांधली. उघड दिसत असून पाहिलं नाही. त्यानं सुख दिलं ते मिरवलं. अर्धांगी म्हणून जी जबाबदारी असते ती नाही पार पाडली. त्या वाल्याला नारद मुनी भेटले. वाल्याचा वाल्मिकी झाले. दीपकचं काय होईल. माझं सुदीपचं काय होईल. साधनाचा अभिमन्यू होऊन गेला.